नमस्ते, मी आहे बासुऱ्या पांडुरंग वागतकर। तर मी आज तुम्हाला एक छोटीशी कविता ऐकवणार आहे। त्या कवितेचं नाव आहे बाप। तर मी त्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी म्हणजेच 2-4 ओळी आहेत त्या ऐकवणार आहे। दिसेल का तुला, दिसेल का तुला बळीच्या छत्रीचा माथा फाटलेला, दिसेल का तुला बळीच्या छत्रीचा माथा फाटलेला, धरतीची खोली मोजताना, धरतीची खोली मोजताना, दिसेल का तुला दिसेल का तुला बळीच्या छत्रीचा माथा फाटलेला, दिसेल का तुला। चला तर मग मी आता कवितेला स्टार्ट करते। त्या कवितेचं नाव आहे बाप। काळजाचा तुकडा जाताना सासरी, काळजाचा तुकडा जाताना सासरी, रडता येत नाही बापाला, काळजाचा तुकडा जाताना सासरी, रडता येत नाही बापाला। घरातील माणूस जरी गेला तरी टाहो फोडता येत नाही बापाला, टाहो फोडता येत नाही बापाला। घराला आणि घर जाळणाऱ्या दुःखाला, घराला आणि घर जाळणाऱ्या दुःखाला सावरावं लागतं बापाला, सावरावं लागतं बापाला। धान्य दळणाऱ्या जात्याचं दुःख, धान्य दळणाऱ्या जात्याचं दुःख कळणार नाही ओवीला, कळणार नाही ओवीला। विषारी नजरा भितात मायेच्या कुंकवाला, विषारी नजरा भितात मायेच्या कुंकवाला। अंगणातील बापाचा जोडा राखण करतोय घराला, राखण करतोय घराला। अश्रूचा जाहीर लिलावही करता येत नाही बापाला, अश्रूचा जाहीर लिलावही करता येत नाही बापाला। दुःखाचा बाजार ही मांडता येत नाही बापाला, दुःखाचा बाजार ही मांडता येत नाही बापाला। काळजाचा तुकडा जाताना सासरी, डोळ्याला कुलूप लावावं लागतं बापाला, काळजाचा तुकडा जाताना सासरी, डोळ्याला कुलूप लावावं लागतं बापाला। धन्यवाद। हो, मी तिच्या वडिलालाही विचारतो, दोघे बाप आणा सातू ते ये ना, फोटो दे, फोटो द्या तुम्ही। काळे सरांनी आपली कविता सादर करावी। उमाकांत काळे सरांना